ते आलेच नाही, उठून गेले. लोकांच्या समस्या ऐकत पण नाहीत. ते म्हाडावाले त्या लोकांना घरातनं खेचून बाहेर नाही काढू शकत. आता ह्यांच्या मतदारसंघातली कामं जर भारतीय जनता पार्टी करत असेल ह्यांना दुःख काय होतं त्यामध्ये? आदित्यजी जर लोकांबरोबर संवाद करतील तर त्यांना कळणार की प्रॉब्लेम काय. हा हस्तक्षेप चांगला का वाईट हे तुम्हीच सांगा ना. मुंबईचा मूळ नागरिक हा कोळी. सर, सध्या जे अधिवेशन चालू आहे त्याच्यात आदित्यजींनी एक प्रश्न विचारलं होतं. माझ्या मतदारसंघामध्ये बीडीडी चाळ असेल, तिथे 2021 मध्ये जे काम सुरू झालं, पहिला टप्पा आता पूर्ण झालेला, इमारत उभी राहिलेली आहे. पण लॉटरीमध्ये खरं ती लॉटरी शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याप्रमाणे झाली पाहिजे, नियमाप्रमाणे झाली पाहिजे. पण ते नियम तोडून काही राजकीय हस्तक्षेप होत आहे, काही राजकीय लोक जाऊन दबाव टाकत आहेत अधिकाऱ्यांवर आणि तिथे जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. मी सरकारला विनंती करीन की ह्याला कुठेतरी रोख लागलं पाहिजे. याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? बघा, मला ह्या विषयावर तर असं म्हणायचं आहे की जेव्हापासून आदित्यजी आमदार झाले, यावेळेस दुसऱ्या टर्मला आमदार झाले, ते जेव्हापासून आमदार झाले तर त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये जर तुम्ही कुठेही चौकशी करा, कुठेही, ते या विधानसभेत आलेच नाही. ते फक्त निवडून गेले आणि बाकीचे जे 2 आमदार आपल्याला दिलेले तिथे, म्हणजे योगायोगाने अशी आहे, खरं ही चांगली परिस्थिती आहे, पण चांगली का वाईट हे कळत नाही. या मतदारसंघाला 3 आमदार आहेत, 2 विधान परिषदेचे आणि 1 आदित्यजी निवडून आलेले आहे. त्यामुळे पहिल्या 5 वर्षात हे कधी आलेच नाहीत. आणि जर आले नाही तर लोकांच्या समस्या नाही कळत आपल्याला फोनवर आणि असं बोलून समजत नाही. आणि विषय असा होता की हस्तक्षेप होतो. हस्तक्षेप होणार ना, कसं आहे, रिडेव्हलपमेंट व्हावी. देवेंद्रजींनी ह्या प्रोजेक्टला एक वेगळा DC रूल आणला. तुम्ही जर बघितलं असेल की अख्ख्या मुंबईमध्ये 160 फुटाचं ज्याचं घर असेल ना त्याला 500 देत नाहीत, असा कुठला DC रूलच नाही आहे. देवेंद्रजींनी मराठी माणूस हा मुंबईतच राहावा, बीडीडी चाळचा मराठी माणूस हा मुंबईतच राहावा, त्याच ठिकाणी राहावा, याच्यासाठी स्पेशली 160चा 500 कार्पेट हा वेगळा DC रूल काढला आणि तिथे ठेवला. आता त्यांनी केलं, त्याच्यानंतर अनेक गोष्टी असतात ना की एकदा रिडेव्हलपमेंट झाली, नारळ फोडला, पुढे काम चालू झालं, पण हा प्रोजेक्ट त्या वेळात कंप्लीट व्हायला पाहिजे. कसंच ते ह्या पूर्ण वरळीमध्ये 1 ते 121 बिल्डिंग आहेत. प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. भले ते बीडी चाळमधले लोक आहेत पण माणसं आहेत ना ती. कोणाला शाळेच्या वेळेस खाली नाही करायचं आहे, कोणाचे लोक आजारी असतात त्यांना खाली नाही करायचं आहे, कोणाचं असं म्हणणं असतं की नाही आम्ही ट्रान्झिटमध्ये नाही जाणार, आम्हाला डायरेक्ट घरात जायचं आहे, नवीन घरामध्ये. आता ह्या सिच्युएशनला आहे ना, आदित्यजी जर लोकांबरोबर संवाद करतील तर त्यांना कळणार की प्रॉब्लेम काय आहे. आपण काय म्हणतो, म्हाडाला दिलं ना म्हाडाने बघावं. अरे ती पण माणसं आहेत ना, पण म्हाडावाले त्या लोकांना घरातनं खेचून बाहेर नाही काढू शकत. आपल्याला देवेंद्रजींनी चांगला DC रूल काढला, लोकांना घरं दिली, घरं दिल्यानंतर ती कंप्लीट पण करायची आहेत, कंप्लीट करून हातात द्यायची आहेत. पण ह्याच्या अडचणी किती आहेत, लोक खाली नाही करत आहेत. अनेक बिल्डिंग लॉटरी होऊन खाली नाही करत आहेत. हे आदित्यजींना माहीत आहे का? काहीच माहीत नाही. मग अशा वेळेस आम्ही जाऊन मध्यस्थी करतो की बाबा, आणि रिक्वेस्ट करतो. अधिकारी करतात म्हणजे काय, आम्हाला प्रेशर खाली येऊन नाही करत, रिक्वेस्ट करतो, सर एका बिल्डिंगमध्ये तुमचे जर 350 घरं आहेत टोटल टॉवरमध्ये 40 मध्येच्या, तर तिथे किती बिल्डिंग 40 बसू शकतात, तर 3 सव्वा 3 40 बसू शकतात. मग ह्या 3 सव्वा 3 40 सगळ्या रेडी आहेत, ह्यांच्या सह्या आहेत आणि ही स्वतः डिमांड करतात, सर हे करता का तुम्ही? आता लोकांना पण तेच पाहिजे, अधिकाऱ्यांना पण तेच पाहिजे, गव्हर्नमेंटला ते पाहिजे की लवकरात लवकर कंप्लीट. हा हस्तक्षेप चांगला का वाईट हे तुम्हीच सांगा ना. आणि मला कळत नाही की अशा गोष्टीचा विधानसभेत ते चर्चा करतात, त्याच्यापेक्षा दुसरा जो त्यांच्या वरळीमध्ये जो विभाग आहे त्याच्याबद्दल चर्चा करायला पाहिजे की तिथे एक स्टे लागला आहे, त्याच्यामुळे काय झालं, कशामुळे अडकलं, ह्या गोष्टी चर्चा व्हायला पाहिजेत. पण हे जे नियम तोडण्याचे जे आरोप करतायत ते काय नियम तोडले गेले इकडे? बीडी चाळच्या नियम तोडत नाही आहेत. त्यांचं कसं म्हणणं आहे की एकतर त्यांना आहे ना तो, म्हणजे ते ना असं त्यांना तो आतून खात आहे की माझा मतदारसंघ, माझ्या वरळी बीडी चाळचे लोक आहेत पण ते माझ्याकडे येत नाहीत आता. आणि त्याच्यामुळे बघा, अल्टिमेटली आदित्यजींकडे जावो का भारतीय जनता पार्टीकडे जावो, जी बीडी चाळची लोक आहेत ज्यांना हा प्रोजेक्ट पास झाला आहे त्यांना तो लवकरात लवकर मिळायला पाहिजे. हे एकदम फायनल उत्तर आहे त्यामध्ये. आता त्यांच्याकडे नाही जात, ते कळलं ना. मी तुम्हाला एक किस्सा सांगेन, याच्यावरनं मला आठवतं की वरळी कोळीवाडा हा पण त्यांचाच मतदारसंघ. याच्यामध्ये ना 100 बोटीचे मालक आहेत, 100. काय होतं, कोस्टलचं ज्यावेळेस ब्रिज बनणार होता ना, तर कोस्टलच्या ब्रिजमध्ये एक अडचण अशी होती की ज्या ब्रिज जातो त्याच्यामधला जो पिलरचा स्पॅम आहे तो मोठा, तो त्यांना मोठा करून पाहिजे होता.
ते बिचारे कोळी समाजाचे लोक आहेत, म्हणजे मुंबईचा मूळ नागरिक हा कोळी. ते खूप रिक्वेस्ट करत होते आधीची, आम्हाला ह्याच्यामध्ये काहीतरी करून द्या. जर हा स्पॅम छोटा राहिला, 30 मीटरचा होता वाटतं काहीतरी, तर तो राहिला ना तर आमच्या बोटी येता जाताना ना त्या स्पॅमला लागतील, पिलरला लागतील आणि आमच्या बोटी फुटतील आणि काय काय होऊ शकतं आमच्याबरोबर. तर खूप रिक्वेस्ट केली. एक तर बोलायला तयार नाही. एक दिवस त्यांनी आहे ना कॉन्फरन्स मीटिंग लावली कोविडच्या काळामध्ये आणि अधिकारी पण होते. ते मध्ये ते आलेच नाही, उठून गेले. लोकांच्या समस्या ऐकत पण नाहीत ते. आमचं सरकार जसं आलं, एकनाथजी मुख्यमंत्री झाले, आम्ही हा प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो. स्वतः नितेश राणे याच्यात लक्ष देत होते. आम्ही हा प्रश्न घेऊन गेलो आणि विषय काय होता, छोटी जी पिलरची जागा आहे ती मोठी करा. 1 मिनिटात पास करण्यात आलं. कसं आहे, तुम्हाला मी म्हटलं ना, मी तुम्हाला आधी पण म्हटलं की आहे ना, माणूसला म्हणजे ते दुःख कळायला पाहिजे खालच्या माणसाचं, तरच तो करू शकतो. ह्यांना कळत नाही ना. ह्यांना काय माहिती, आता ह्यांच्या मतदारसंघातली कामं जर भारतीय जनता पार्टी करत असेल, ह्यांना दुःख काय होतं त्यामध्ये. लोकांचं काम झालं ना, आनंद करायला पाहिजे ना. जर BDD चाळ 121 बिल्डिंगचं लॉटरी लवकर झाली, सगळ्यांना आनंदाने सगळं काय झालं आणि लवकर लोक घरात राहायला गेली, तर दुःख का करायचे, आनंद व्हायला पाहिजे.